जय बाबा मामा मित्रांनो, तुम्ही म्हणणारे भक्ता काय करायचं आले तर मी तो आज मित्रांच्याकडे सकाळी जरा बंदोबस्त होता कागलला, त्यासनी घेऊन जायचं होतं. ह्यांनी घेतले आणि आम्ही निघाला लागलो कागलच्या दिशेने. भावांच्या सोबत मज्जा करीत आम्ही तिब्बत जायला कागलला, कारण की बंदोबस्तला लवकर पोचायचं होतं. त्यामुळे जाता आता घाटातनं व्ह्यू बघा कसा टॉपचा आहे हो. सकाळचं जाताना एक नंबरच वाटते घाटातनं. मुरगुडमध्ये पोहोचला. जाता आता म्हटलं महाराजांचं दर्शन घेऊन जावं. अतिशय सुंदर मूर्ती दिसत होती महाराजांची. पंपावर पेट्रोल टाकले गाडीने. माझ्या बंदोबस्त पार्टनरला घेतले केनवडी फाट्यावनं आणि तिथनं आम्ही निघालो परत कागलच्या दिशेने. एकदाशी कागल हायवेला एंट्री मारली आणि आम्ही जाऊन पोचलो पॉईंटवरती. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल या ठिकाणी वार्षिक मीटिंग असल्यामुळं आमचा बंदोबस्त आणि पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त होता. हे बघा, एकदाच आतमध्ये एंट्री केली तुम्हाला दिसतेच किती पोलीस आहेत बघा. हे आपलं महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना आहे. गेल्या बिना शिव मारता फव्व दिले. साहेबांसोबत उभारून खाले. कुणाचा कुठं बंदोबस्त आहे ते आमचे शिर्याने लिहून दिले. प्रत्येकाला ज्या त्या पॉईंटवर उभा राहण्यासाठी सिनियरनं सांगितलं. तवर आले जेवण. म्हटले आता जेवणच करून तुम्ही तुमच्या पॉईंटवरती जावा. जेवणाला 2 चपाती, अख्खा मसूर आणि लोणचे होते. ते खाऊन आम्ही आलो सभेच्या ठिकाणी. सभेला लोकांची गर्दी होणार म्हणून केवढा मोठा मांडव घातला बघा. साधारणपणे किती माणसं बसतील बघा यात. सभेला एकदा सुरुवात झाली. माणसं ढकलून दिवसभर घायला यायचे पाळले, तरी पण माणसं काय ग बसत नाहीत बघा. कालवा बघा केवढा करतात. गोकुळकडनं काय तरी असं ना, खरं आमरखंड तरी खायला मिळाले. हे आपले कार्यकर्ते. मीटिंग चालू असताना साहेबांच्या सोबत निवांत बसला हो जरा. एकदाशी मीटिंग 2:30-3 वाजता संपली. मीटिंग संपल्यावर बाहेरसुद्धा गर्दी बघा केवढी जमली. लोक ढीग होती हो. तिथनं आला आम्ही रेमंड चौकात शिदोरी झुणका भाकर हॉटेलला. सगळे आम्ही कार्यकर्ते सगळी जेवा बसला, कारण की जेवण गोकुळकडनं होतं. काय विषय नव्हता, टॉपचा विषय. खरंच मित्रांनो, हॉटेल शिदोरी एक नंबर आहे. हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही बघू शकता किती स्वस्तात मस्त आहे.